नरिमन पॉइंट या प्रस्तावित सागरी सेतूच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। विधिमंडळात या संदर्भातील बैठक पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। या बैठकीमध्ये MMRDAच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात सरकारने निर्देश दिलेले आहेत। आता नरिमन पॉइंट ते कुलाबा असा होणारा प्रस्तावित मार्गात बदल होऊन तो बदवार पर्यंत जाणार आहे आणि एकूणच यामुळे मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा पुणेच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे। पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून त्या प्रकरणामध्ये CDRची मागणी केली आहे। पूजा चव्हाण प्रकरणामध्ये CDRची मागणी यासाठी करावी लागणार आहे कारण या प्रकरणामध्ये जे नंबर त्यामध्ये दिले आहे त्या प्रकरणात संशय व्यक्त केला जात आहे। पूजा चव्हाण प्रकरणामध्ये फॉरेन्सिक लॅबची रिपोर्ट मागण्यासाठी याआधी नाना पटोले यांनी पत्र लिहिलं होतं। त्या प्रकरणानंतर मात्र नाना पटोले यांचा हा दुसरा पत्र आहे। पूजा चव्हाण मृत्यूचा झाला आहे त्या प्रकरणामध्ये अनेक संशय व्यक्त केला जात आहे। त्या प्रकरणामध्ये पोलीस तपासामध्येही संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात जे पूजा चव्हाण आणि गबरू चव्हाण याच्यामध्ये जो संवाद झाला होता त्या प्रकरणामधले संवादही मागण्याचं काम नाना पटोले यांनी केलं आहे। या प्रकरणामध्ये आता नवीन वळण पाहायला मिळत आहे आणि पूजा चव्हाण ही मर्डर मिस्ट्री आहे पुन्हा आपल्याला पाहायला मिळत आहे। या प्रकरणामध्ये पूजा चव्हाण यांचे अनेक नंबर आणि कोणकोणत्या व्यक्तीने या प्रकरणामध्ये फोन केला आहे त्या संपूर्ण CDR मागण्याचं काम नाना पटोले यांनी पत्राद्वारे केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या लिफ्ट प्रवासाची चर्चा विधान भवन परिसरात पाहायला मिळाली। तर दुसरीकडे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत चॉकलेट गिफ्ट दिल्यामुळे ही सुद्धा चर्चा आज दिवसभर पाहायला मिळाली। त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात राज्यात फटका मिळालेला आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये दोन सेम विचाराचे पक्ष एकत्र येणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन रोहितसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। कोल्हापुरातील नागरी प्रश्नांच्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलन केलंय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारात जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे। कोल्हापूर शहराच्या बकालीकरणाला महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी या दरम्यान केला आहे। भाजपच्या माजी नगरसेवकांनी आज एकत्र येत महापालिकेच्या समोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे। या आंदोलनावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा निषेध तर नोंदवला आहे, मात्र भाजपच्या जे पदाधिकारी होते त्यांच्या हातातील फलक हे लक्षवेधी होते। शहरातील रस्त्यांची समस्या, पाण्याची समस्या, रस्त्याचे खड्डे यांच्यासह शहराला बकालीकरणाचं जे रूप आहे ते महापालिकेच्या प्रशासकांच्या निष्क्रियतेमुळे आलं आहे। शिवाय यापूर्वी आंदोलन करून देखील महापालिका कोणतंही या संदर्भात ठोस पाऊल देखील उचललेलं नाही। त्यामुळे आज आक्रमक झालेल्या भाजपच्या या माजी नगरसेवकांनी अजित ठाणेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं आणि आगामी काळात जर या संदर्भात कोणताही ठोस उपाययोजना जर झाली नाही तर मात्र उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। सत्यजाऊंदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। अमरावतीच्या माजी खासदार आणि बडनेराचे आमदार रवी राणा हे दोघेही राणा दाम्पत्य आज दिल्ली दौऱ्यावर होते। दरम्यान त्यांनी जर पाहिलं तर आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांची भेट घेऊन अमरावतीच्या नांदगाव पेठमधील मंजूर असलेल्या टेक्सटाईल पार्क बद्दल त्यांना एक पत्र दिलं आहे, त्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये गेल्या वर्षी देशात 7 टेक्सटाईल प्रकल्प मंजूर झाले, त्यामध्ये महाराष्ट्रातील म्हणजे नांदगाव पेठमध्ये टेक्सटाईल पार्कला त्या कामाला गती देण्यात यावी अशी जी मागणी आहे नवनीत राणा यांनी केली आहे। कारण का अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये मोठ्या एकरवर MIDC परिसरामध्ये टेक्सटाईल पार्क मंजूर होत आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर तब्बल 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली जाणार आहे आणि यातून 2 लाख लोकांना रोजगार सुद्धा मिळणार आहे। सोबतच जर पाहायला गेलं तर इतर अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील समस्याकडे वस्त्रोद्योग मंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि इथल्या बेरोजगारांना काम देण्यात यावं अशी जी मागणी आहे राणा दाम्पत्याने या ठिकाणी केलेली आहे। आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर प्रथमच त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना भेटून प्रत्यक्षात अमरावतीच्या लोकहिताबाबत या ठिकाणी मागणी केल्याचं दिसून येत आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। मराठवाड्याची लाईफलाईन म्हणून जायकवाडी धरणाची विशेष ओळख आहे आणि जायकवाडी धरण मराठवाड्याला पिण्याचं पाणी देण्याचं काम करतं आणि याच जायकवाडी धरणाच्या पाण्यावर उद्योगधंदेही चालतात।
मात्र जायकवाडी धरणावर 7 ते 8 ड्रोननं घिरट्या मारलेल्या आहेत आणि रात्रीच्या वेळेला या ड्रोनच्या माध्यमातून मारण्यात आलेल्या घिरट्या नेमकं कोणी हे ड्रोन ऑपरेट केले आणि यामागचा उद्देश काय होता, हा एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. स्वतः धरण परिस्थितीची जी काय आढावा बैठक म्हटली जाते किंवा जो काय आढावा घेतला जातो त्यावेळेस अधिकारी उपस्थित असतात किंवा संबंधित क्षेत्रातील किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या असतात. मात्र या ठिकाणी ड्रोन ऑपरेट कोण करत होतं किंवा ड्रोनच्या माध्यमातून काय केलं जात होतं, हा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे. सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आलं की जायकवाडी धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ड्रोन उडत आहेत आणि ही ड्रोन कोण ऑपरेट करत आहे, हा प्रश्नाचं उत्तर त्यांनाही माहीत नव्हतं. अखेर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता या ड्रोन ऑपरेटरचा शोध घेतला जात आहे. 7 ते 8 ड्रोन रात्रीच्या वेळेला यावर उडत असल्याकारणानं नेमकं कोण हे ड्रोन चालवतं आहे, हाच मोठा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. आणि यामागचं नेमकं कारण काय आहे, कारण जायकवाडी धरण एक सुरक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर पुन्हा एकदा त्या सुरक्षेच्या दृष्टीला भेदून कुठेतरी हे ड्रोन ऑपरेट केले जात होते आणि त्यानंतर चित्रीकरण म्हणा किंवा काही आढावा घेतला जात होता का, हा प्रश्न अजूनही कायम आहे. त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दिलेली आहे आणि यानंतर पोलीस तपासामध्ये संपूर्ण प्रकार समोर येणार आहे. मात्र कोण ड्रोन ऑपरेट करतं आहे, यामागचं कारण काय, यामागचा उद्देश काय, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि जायकवाडी धरणाची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेत सापडलेली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. 2 दिवसापूर्वी कश्यपी धरणातून गंगापूर धरणामध्ये पाणी सोडल्याने तेथील ग्रामस्थ हे आक्रमक झाले होते. पोलीस बंदोबस्तात हे पाणी सोडण्यात आलेलं होतं. यानंतर गावकऱ्यांनी मात्र त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता आणि धरण क्षेत्रामध्ये त्यांनी ठिय्या मांडलेला होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी त्यांना आश्वासन दिलं. कालच्या बैठकीत तोडगा निघाला नाही म्हणून आज जलसंपदा विभागासोबत या ग्रामस्थांची बैठक लावण्यात आलेली होती. या बैठकीनंतर आता त्यांना उद्या जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकारी तसेच मनपा प्रशासन आणि भूसंपादन या तीनही विभागाची संयुक्तरित्या उद्या बैठक होणार आहे. या बैठकीतून कश्यपी धरणातील ग्रामस्थांचं हे आंदोलन सुटतं का, यावर तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाहीतर आंदोलक हे आपल्या इशाऱ्यावर हे ठाम असणार आहे. खरं तर जलसमाधी घेण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन या ग्रामस्थांच्या कुठल्या बाजूने निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महेश माले, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.